नमस्कार मंडळी. अनेक जणांकडून अनेक वेळा ऐकल्यानंतर एकदा मामलेदार मिसळ हा प्रकार काय आहे तो तरी बघूया. मग ठाण्यात गेल्यावर आठवलं, वसंत विहारमध्ये कामानिमित्त गेलो असता बाजूला बोर्ड दिसला, मामलेदार मिसळ. अखेर आम्ही दुकानात येऊन पोचलो. चित्रात दाखवल्याप्रमाणे अतिशय चांगल्या आणि गुणवत्तावान स्पायसेसचा उपयोग करून ही मिसळ तयार करण्यात आली आहे असे चित्रावरून तरी समजत होतं. 1952ला ही मिसळ फॉर्म झाली. मामलेदार मिसळ या नावाने ज्याप्रमाणे ह्यांनी मिरच्यांचा फोटोवर दाखवला आहे, तर ह्या मिरच्याप्रमाणेच ही मिसळ अतिशय तिखट आहे. त्याच्यामुळे आपण ही ऑर्डर करताना जर तिखट शौकीन नसाल तर आपण मीडियम घेतलात तर ती आपल्याला तिखट लागेल अशा पद्धतीने ह्याची बनावट आहे. चला तर मंडळी, आता सरळ मेनू कार्ड बाजूला ठेवूया आणि मिसळ पुढ्यात घेऊया. मिसळ पुढ्यात आलेली आहे. माझी मिसळ नेहमीप्रमाणे तिखट मी ऑर्डर केलेली आहे आणि माझ्या सहकार्याची मिसळ जी आहे त्याचा रंग आपण बघू शकता. ही माझी मिसळ अतिशय तिखट आणि हे पाव हे 1-1.5 वाजताच्या सुमाराससुद्धा एवढे नरम आहेत. म्हणजे पावाची क्वालिटी, पावाची बनवण्याची पद्धत अतिशय छान आहे. ही बघा, ही माझ्या सहकार्याची मिसळ आणि माझी मिसळ ह्याच्यातल्या रंगातला फरक बघा. ही नॉर्मल मिसळ आहे, परंतु ही देखील तितकीच तिखट आहे. हे तेल आपण थोडंसं काढून टाकणार आहोत. हे ठीक आहे, ह्याला काही काढण्याची गरज नाही. हे थोडं तेल आपण काढणार आहोत आणि मिसळ खायला सुरुवात करणार आहोत. मिसळ खाऊन झाल्यानंतर अजून दुसरं काय चांगलं म्हणून भजी मागवली. भजीसुद्धा अतिशय चांगली होती. चटणी तर फारच छान. आपण एकदा मामलेदार मिसळला भेट द्या आणि एकदा तिखट मिसळ नक्की खावा. धन्यवाद. आपल्या याच चॅनलवर आपली पारंपरिक भजनेसुद्धा अवेलेबल आहेत. जरूर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.